नमस्कार मंडळींनो, शुभ सकाळ. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि बघा आमच्या इकडं भारी वातावरण आहे आणि अशा वातावरणात बघा ना किती सुंदर इथं आपली फुलं उमललेली आहेत. हे लिलीची फुलं तर एकच नंबर, सगळी सगळी उमलून मस्तपैकी छान दिसत आहेत. आणि आज वातावरण भारी आहे आमच्या इकडे बघा, अगदी आभाळ भरून आलेलं आहे. इतका बराच टाईम झाला आहे, आता 11 वाजत आलेले आहे, तरी पण सगळी का आभाळ आहे, ऊन काय पडाना आणि असं भारी वातावरण आहे. आज वाटते पाऊस येईल कारण खूप सारं आभाळ भरून आहे. तर मंडळीनं बघा मला जायचं आहे आपलं त्या पुढच्या गिन्नी गवतात, आपलं पाणी चालू आहे. पण आता ह्या ढेकळामधून काय जाता येणार नाही, म्हणून म्हटलं चला आता खालून आपल्या डाळिंबाच्या वावरातून जावं. आणि हे बघा इथे समोर सीताफळ आहे, सीताफळाच्या कडेला आपलं पेरूचं झाड आहे बघा. पण इकडून काय आपलं घराकडून पेरू दिसत नाही, पिकलंय का काय आता खालच्या साईडने जाऊन मी बघणार आहे. कारण पशुपक्षी खाऊन खाली पडतात, तेव्हा म्हटलं पिकलेच असणार आहेत. तर हे बघा मंडळीनं आपलं पेरूचं झाड इकडं भरपूर बारके बारके पेरू लागलेत आणि काही काही पिकलेत. बघूया आपण कुठं पिकलेला दिसतोय का आपल्याला पेरू. तर हे बघा मंडळीनं दिसतात इथं जोडीने 2 पिकलेत मस्तपैकी. आता ते पाडावं लागणार आहेत मला. हे बघा इकडं एक दिसतंय पिवळा. तर बघूया, हे बघा असं भरपूर सारे पेरू आलेत. तर आता मी काठीनं जरा 2-3 पेरू पाडून घेणार आहे. इकडे हे अजून बारके बारकेचे कच्चे, कारण वरती आहे. नाही एक हाय हाताला लागेल, मैत्रिणी जवळच आहे, काढते आता मी तो पेरू. तर या मैत्रिणीनं आमच्याकडं पेरू खायला. हे बघा आता एक पेरू मी पाडलाय काठीने आणि एक जरा थोडासा का अर्धवट पिकलेला आहे, पण छान आहे. मी आता तो तोडून घेते. हे बघा इथं वरती काढलेला आहे मैत्रिणी. बघा असा अर्धवट पिकलेला, मला असलंच पेरू आवडतं कारण जास्त पिकलेलं नाही आवडत. इथे एक जास्त पिकलेलं आहे, काढून ठेवलेलं आहे. तर कुणाकुणाला पेरू आवडतात सांगा नक्की. तर या ह्या बघा जवळच आमचं डाळिंबाचाही बाग आहे, मस्तपैकी डाळिंबही आलेली आहेत. चला आज मस्त एक डाळिंब पण तोडते खाण्यासाठी. आणि इकडं आपल्या शेजारी चिकू पण आहे, पण आता चिकू संपलेले आहेत. अगदी छोटासा दिसतोय बघा इथे चिकू. आता परत बारके बारके 12 आलेले आहे, भरपूर सारे बारके बारके लागलेत. पण चिकूचं सीझन संपलेलं आहे मैत्रिणीनं. तर चला मी आता अशीच पुढं चाललेले आहे, कारण आपल्याला जायचं आहे गिन्नी गवतात बारं द्यायला. तर मस्तपैकी डाळिंब आणि आज पेरू खाणार आहे. तर कुणाकुणाला डाळिंब पेरू आवडतं मैत्रिणीनं. इथं तर खूप लाल भडंग डाळिंब दिसतंय मैत्रिणी. बघ छानपैकी डाळिंबे. तर गावाकडे एक मजा असते मैत्रिणी, आपल्या शेतामध्ये बांधाला आपण कुठेही कसलीही झाडं लावू शकतो आणि मस्त त्याचा खाण्याचा आनंद घेतो. शहरामध्ये कसं आहे, असं डायरेक्टली झाडाचं तोडून ताजं ताजं तर काही खायला भेटत नाही, डायरेक्ट विकत घ्यावं लागतं आणि मगच भेटतं. पण शेतकऱ्याला हा एक नक्कीच फायदा आहे का त्याच्या शेतामध्ये भरपूर सारे फळझाडं, भाजीपाला सगळं काय 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 असतं आणि डायरेक्ट तोडायचं आणि मस्तपैकी ताजं ताजं खायचं. तर चला आता मी बघते इकडे आले हो का गिन्नी गवताच्या जवळ. तर आत गवतामध्ये जावं लागणार आहे मैत्रिणीनं. पाणी बघण्यासाठी कुठपर्यंत गेलेलं आहे मला ते बघायचं आहे. तर वाजते आवाज येतोय, बघू आता कुठपर्यंत पाणी गेले. तर हे बघा मैत्रीण आपलं गिन्नी गवत, तर ह्याच्यामध्ये चाललेलं आहे पाणी. आता अर्ध्या साऱ्यापर्यंतच भिजले. आहे बघा इथपर्यंत आपलं पाणी आलेलं दिसतंय इकडं, आणि पुढं आहे कोरडं. आता इथपर्यंत अर्ध्या साऱ्या अजून भिजणे बाकी आहे. तर चला आता बराच अजून वेळ लागणार आहे. तर पुढच्या साईडला तर मैत्रिणी पार वाळून गेले, कडेपर्यंत पाणीच पोहोचत नाही आहे. कारण उन्हाळा दिवस खूप पाणी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं काय पाणी जास्त नाही आहे, पण थोडं थोडं आहे त्याच्यामध्ये असं आपलं गिन्नी गवत. आणि चाललंय आता भरायचं काम. मंडळीने हे गिन्नी गवत इतकं टोचतंय ना, याला लांब शर्टच घालून यावं लागते तोडायच्या वेळेस. तर चला आता मी असंच बांध उतरणार आहे. आणि त्याकडेला एक मैत्रीण मस्तपैकी शेवग्याचं झाड आहे, बघू त्याला शेंगा आल्या आहे का नाही. आता त्या शेंगा जर निभारत आल्या असेल तर आपल्याला तोडायच्या आहे, नसतील निभारत जाऊ द्या मग पुढच्या वेळेस तोडू. आणि मस्तपैकी झाडाखाली बसूनच डाळिंब आणि पेरू खाण्याचा आनंद घेणार आहे. तर चला आता बरंच लांब आहे, त्या पुढच्या कडेला आहे मैत्रिणी, तिकडे गेल्यावर मी तुम्हाला आपलं शेवग्याचं झाड दाखवते. तर हे बघा आपलं डाळिंबाचा बाग असा लांबपर्यंत. आता आपले हे डाळिंब तोडण्याचं काम चालू आहे. आता कालच तोडल्यात, त्याच्यामुळं काय मोठे मोठे डाळिंब दिसत नाही, परंतु अजून भरपूर सारा असा बघा बारका बारका माल आहे.
पाऊस पडल्यानंतर चांगले मोठे मोठे होतील. हे बघा मंडळीनं आपलं इथं बांधावं छोटंसं झाड आहे, पण बघा ना एक शेंग आलेली त्याला मस्तपैकी. तर आपल्याला पुढच्या झाडाकडे जायचं आहे. हे अजून बारकं आहे, याला एकच आली. आता पुढं एक झाड आहे बांधावं, तर ह्या साईडने गवताच्या जाऊ आणि पुढं बघू. तर हे बघा मैत्रीण आपलं पुढचं झाड बांधाच्या ह्या कडेला आहे, पण भरपूर उंच शेंगा होत्या. ते आता काही तोडता नाही आल्या मला हाताने, तर काठीनं पाडल्यात. अगदी आपल्या एका भाजीचं काम होणार आहे. 2-4 बघा एवढ्या शेंगा निघल्यात आणि चालले मैत्रीण आता घरी. तर म्हटलं चला आता घरी जाऊनच आपलं डाळिंब आणि पेरू खावा, कारण खूप सारी गरमी आहे मैत्रीण. फार आभाळ आलेलं आहे ना, आभाळाचं इतकं ऊन तर नाही लागत, पण असा उकाडा होतोय गरमी. आणि बघा आपलं वावर अजून ढेकळच पडलेली आहेत नांगरटीची, कारण एकच पाऊस झाला, भरपूर काय असं झाला नाही, त्याच्यामुळं काय पेरणी करायला येई ना मैत्रिणी. एक जर पाऊस झाला ना अगदी मस्तपैकी आता सगळी शेतकरी पेरण्या करून घेतील, कारण बराच टाईम झालेला आहे ह्या वर्षी पाऊस काय लवकर पडलाच नाही आहे. तर चला मैत्रिणी, बाय बाय. इथंच व्हिडिओला करते समाप्ती.